DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। प्राणी मात्रावर दया करा हा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून येथील सतीफैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळातर्फे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2.5 दशकांपासून दुधी भोपळ्यापासून जलपात्र तयार करून ते जलपात्र शहर व आजूबाजूच्या परिसरात ज्या भागात पक्ष्यांचा अधिक वास अधिक दिसून येतो त्या भागात हे जलपात्र लावून पक्ष्यांची तहान भागवण्याचे कार्य करण्यात येत आहे। केवळ जलपात्र लावून त्यांचे हे कार्य थांबत नाही, तर ते उन्हाळ्याच्या दिवसात या भजनी मंडळाचे कार्यकर्ते हे दररोज सकाळी ज्या ठिकाणी जलपात्र लावण्यात आले आहे त्या ठिकाणी जाऊन त्यात शुद्ध व थंडगार पाणी भरत आहे। त्यांचे हे कार्य यंदा 20 मार्च पासून सुरू झाले आहे। यंदा 600च्या वर जलपात्र लावण्यात आले आहेत। त्यांचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे। त्यांच्या या कार्याचे शहरातील सामाजिक संघटनांनी व पक्षीप्रेमींनी अनुकरण केले तर पक्ष्यांना तहान भागवण्यासाठी पाणी कुठे मिळते यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार नाही। एवढेच नव्हे तर पाण्याअभावी त्यांना आपला जीव गमवायची वेळ देखील येणार नाही। दरवर्षी साधारण 700 ते 800 जलपात्र बनवण्यात येतात। हे दुधी भोपळ्यापासून जलपात्र तयार करण्याकरिता किमान 2 महिने लागतात। हे जलपात्र नैसर्गिक, पर्यावरण पोषक असून पक्ष्यांना पाणी पिण्याकरिता योग्य ठरत आहे। या कमंडलू जलपात्राचे मोफत वितरण करण्यात येते। हे जलपात्र बनवण्याचा उपक्रम कदाचित संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव पहिलाच असावा। यंदा हे जलपात्र बनवण्यासाठी भजनी मंडळाचे विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे, लालाजी सांगळे, रामकृपा शर्मा, अमर शर्मा, प्रेम शर्मा, आशा अंधारे, सुशीला आवलकर, संगीता वाघोळे, पार्वता सुकाळे, मंगला बावस्कर, जया सुकाळे, शकुंतला ढवळे, जयश्री झापर्डे व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग लाभला। हे दुधी भोपळे तलाव रोड, शेगाव रोड, घाटपुरी, अंत्रज, रोहना शहराजवळ आदी भागात फिरून हे दुधी भोपळे तोडून आणण्यात आले होते आणि त्याला वाळवून कमंडलूचा आकार देण्यात आला। DPA न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार, बुलढाणा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।